मुंबईच्या महापौरांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आलाय। रितू तावडे यांच्या अधिकृत ईमेलवर बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे। महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी मिळाली आहे। 15 ऑगस्ट पूर्वी मुंबईमध्ये स्फोट घडवण्याचा दावाही यामध्ये करण्यात आलाय। मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावे नमूद आहेत। मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू नका असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। धमकीचा मेल मिळाला त्यानंतर मुंबई पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। तपासानंतर धमकीचा मेल खोटा असल्याचं सुद्धा समोर आलंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, काय अधिकची अपडेट्स आहे या संदर्भात? गौरी, मुंबईच्या महापौर रितू तावडे ज्या आहेत त्यांना अधिकृत ईमेलवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर महापौर कार्यालय असेल किंवा मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार उडवण्याची धमकी यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी मुंबईत स्फोट देखील घडवण्याचा दावा या मेलमध्ये करण्यात आलेला आहे। मेलमध्ये जर आपण पाहिलं तर खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावं देखील नमूद आहेत। यापूर्वी देखील 2 वेळा अशाच प्रकारचा मेल आला होता महापौर रितू तावडेंना। आणि आता आपण पाहतोय मुलांना शाळेत पाठवू नका, मेट्रोने प्रवास करू नका असा इशारा देखील यामध्ये देण्यात आलेला आहे। धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून मुंबई महानगरपालिकेची तातडीने तपासणी देखील सुरू करण्यात आली होती। मात्र आता जर आपण पाहिलं ती तपासणी पूर्ण झालेली आहे। विशेष म्हणजे ईमेलचा IP शोध आणि प्रेक्षकांचा शोध सायबर पोलिसांकडून देखील जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये काही वेळापूर्वी भीतीचं वातावरण पसरत होतं, मात्र आता शांतता पाहायला मिळते। गौरी, नक्कीच शिल्पा, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।